नमस्कार, मी श्रीकांत कदम. सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहतोय. हा आठवडा आपला 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या मध्ये चालणार आहे. ओके, म्हणजे 26, 27, 28, 29, 30 असा 5 दिवसाचा आपला आठवडा चालेल. मंगळवारी दहीहंडी आहे, तर दहीहंडीची मार्केटला सुट्टी नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची. मंगळवारी मार्केट चालू राहणार आहे. ओके, तर सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण आठवड्याची दिशा पाहणार आहोत. ही आठवड्याची दिशा पाहताना प्रामुख्याने आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल पाहतो, टेक्निकली आणि ऑप्शन चेनच्या माध्यमातून सुद्धा. तर त्या लेवल काय असतील, कशा असतील, त्या सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेतोय. व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थितरित्या मी तुम्हाला त्या समजावून सांगतो, कारण तुम्हाला अनुभव आलेलाच असेल. ज्या काय मी लेवल देतो त्या बरोबर काम करत असतात. ओके, या जरी लेवल तुम्ही फॉलो करून काम केलं तरी बऱ्यापैकी तुमच्या ट्रेडिंग मध्ये फरक पडणार आहे. त्याच्यामुळे सदर व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही लेवल देतोय त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष द्याल अशी मी आशा बाळगतो. आणि सदर व्हिडिओ चालू करतो. चला पाहूया. आता व्यवस्थित लक्ष द्या. माझ्यासमोर निफ्टीचा चार्ट आहे. ओके, 2 तासाचा टाइम फ्रेम मी यूज केलेला आहे याच्यासाठी. आणि आठवड्याच्या लेवल काय आहेत ते आपण टेक्निकली सर्वप्रथम पाहूया. या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर या ठिकाणी निफ्टी आपला क्लोज झालेला आहे 24,823 ला. ओके, आज शुक्रवार आहे. आज आपला 24,823 ला निफ्टी क्लोज झालेला. सर्वप्रथम आपण काम करूया की वरच्या साईडला निफ्टीच्या लेवल काय असतील त्या पाहणं आपल्याला गरजेचं आहे. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्वप्रथम आपण रेजिस्टन्स पाहतोय, तर वरच्या साईडला या ठिकाणी पहिला आपल्याला रेजिस्टन्स मिळतोय तो 25,000चा मिळतोय. ओके, 25,000चा जर रेजिस्टन्स या आठवड्यात निफ्टी तोडायला सक्सेस ठरतोय तर आपल्याला दुसरा जो रेजिस्टन्स असणार आहे निफ्टीसाठी तो असणार आहे 25,200चा. ओके, कितीचा असणार आहे? 25,200चा रेजिस्टन्स असणार आहे. आणि 25,200च्या वरती जर निफ्टी निघून येतोय तर तुम्हाला 25,300, 400 करत 25,500ची लेवल सुद्धा निफ्टी दाखवू शकतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी निफ्टीला एक खूप महत्वाचा हडल आहे वरच्या साईडला किंवा महत्वाची लेवल आहे, ती आहे 25,000ची. ओके, 25,000ची या ठिकाणी ही लेवल खूप महत्वाची लेवल असणार आहे. 25,000च्या तिथे थोडासा तुम्हाला पॅनिक करेल 25,100 पॉईंटच्या आसपास. ओके, किंवा 25 पॉईंटच्या वरती 70-80 पॉईंट मध्ये तुम्हाला थोडासा आहे ना कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करेल. ओके, तर 25,000 ते 25,080 पर्यंत पकडा. याच्यामध्ये थोडस सांभाळून आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. आणि त्याच्या वरती जर निघून येतोय तर आपल्याला डायरेक्ट 25,200ची लेवल निफ्टीमध्ये पाहायला मिळेल. आणि 25,200ची पण लेवल निघते, 25,500ची लेवल सुद्धा आपल्याला निफ्टीमध्ये या आठवड्यात पाहायला मिळू शकते. ओके, आता आपण जसं रेजिस्टन्स पाहिलं तसं खालच्या बाजूला निफ्टीला सपोर्ट कोणते आहेत ते पाहणं तितकंच गरजेचं. तर सपोर्ट पाहण्यासाठी या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. पहिला जो सपोर्ट आहे तो 24,790 ला आहे. ओके, कितीला आहे? 24,790 ला आहे. 24,790चा जर सपोर्ट तोडतोय निफ्टी, ओके, तर डायरेक्ट तो 24,470 कडे येणार आहे. ओके, किती? 24,470 कडे येण्याचा तो प्रयत्न करेल. जर 24,470 ची लेवल सुद्धा निफ्टी या आठवड्यात तोडतोय तर आपल्याला 24,200चा सपोर्ट या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. म्हणजे 24,200च्या तिथे असं पकडा की डायरेक्ट 24,000चा सपोर्ट सुद्धा पाहायला मिळू शकतो. परंतु 24,200च्या तिथे थोडासा निफ्टी थांबण्याचा प्रयत्न करेल किंवा तिथून रिबाउंड सुद्धा करण्याचा प्रयत्न करेल जर निफ्टी खाली आला तर. ओके, तर सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण निफ्टीच्या टेक्निकली लेवल पाहिलेत. ओके, तशाच आपल्याला ऑप्शन चेनच्या माध्यमातून निफ्टीसाठी काय लेवल दिसत आहेत तेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. तर चला तेही पाहूया. आता माझ्यासमोर निफ्टीचे ऑप्शन चेन आहे आणि निफ्टीच्या क्लोजिंग नुसार 24,850 या ठिकाणी आपल्याला ऍट द मनी दाखवत. ओके, आता या ऍट द मनी वरून आपण या साईडला ऑप्शन चेनच्या जर पाहिलं
तर लक्षात येईल की या साईडला जी कॉलची साईट आहे ते सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला कोणत्या स्ट्राईकला प्राइसला दाखवतोय याच्यावरून आपल्याला काय भेटणार आहे, रेजिस्टन्स भेटणार आहे. तर सर्वप्रथम आपण जर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहायला गेलो 24,850च्या या ठिकाणी खालच्या साईडला. ओके, तो सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी आपल्याला भेटतोय, पण तो सहज तुटू शकतो, त्याच्यामुळे त्याला आपण रेजिस्टन्स म्हणून काउंट करणार नाही. सर्वप्रथम आपण सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट मला या ठिकाणी दिसतोय. ओके, म्हणजे 25,000ला. जसं तुम्हाला बोललो की 25,000ची लेवल निफ्टीसाठी खूप महत्वाची आहे, तर ऑप्शन चेनच्या माध्यमातून सुद्धा ती लेवल आपल्याला खूप महत्वाची दिसत आहे. 25,000च्या नंतर जर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी 1,18,000 दाखवतोय, परंतु त्या 1,18,000पेक्षा मला या ठिकाणी सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दाखवतोय तो 25,200ला. म्हणजे टेक्निकली आणि ऑप्शन चेनच्या माध्यमातून तीच लेवल जवळजवळ भेटत आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर सर्वात जास्त जर ओपन इंटरेस्ट पाहिला आपण 1,40,000 पासून, तर या ठिकाणी 25,300ला एक दाखवते. म्हणजे ऑप्शन चेनच्या माध्यमातून आपल्याला टेक्निकली नसेल दाखवत, परंतु ऑप्शन चेनच्या माध्यमातून इथे आपल्याला 25,300चा रेजिस्टन्स दाखवते आणि 25,300च्या नंतर जर पाहिला 25,500चा दाखवते. ओके, तुम्ही 25,300चा पण कन्सिडर करू नका. ओके, 1,40,000 या ठिकाणी ओपन इंटरेस्ट आहे. त्याच्यानंतर सर्वात जास्त जर याच्या मधल्या गॅप मध्ये पाहिला ओपन इंटरेस्ट, तर या ठिकाणी आपल्याला दाखवतोय तो 25,000ला आपल्याला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दाखवतोय. त्याच्यामुळे आपण 25,000चा ओपन इंटरेस्ट एक काउंट करा आणि या ठिकाणी हा एक 25,200चा ओपन इंटरेस्ट काउंट करा. ओके, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ओपन इंटरेस्ट काउंट करायचा आहे 25,000. म्हणजे हे झाले आपले 3 रेजिस्टन्स. ओके, आता आपल्याला रेजिस्टन्स तर भेटले, तसेच आपल्याला सपोर्ट कोणकोणते आहेत ते पाहणं तितकंच गरजेचं आहे. तर या ठिकाणी पुट साईडला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला कुठे दिसतोय, तर या ठिकाणी पुट साईडला पाहिलं तर या ठिकाणी जवळचा ओपन इंटरेस्ट ते दिसतोय, परंतु त्याला 100 पॉईंट निफ्टीला यायला काय अवघड नाही. ओके, त्याच्यामुळे त्याला इग्नोर करा आणि सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला पुट साईडला या ठिकाणी दिसतोय 24,700ला. ओके, 24,700च्या नंतर सर्वात जास्त जर ओपन इंटरेस्ट असेल तर या ठिकाणी 1,97,000 आहे, परंतु त्याच्यापेक्षा मला या ठिकाणी 24,500ला जास्त दिसतोय. ओके, त्याच्यामुळे दुसरा सपोर्ट ऑप्शन चेनच्या माध्यमातून 24,500चा आणि 24,500च्या नंतर जर पाहायला गेलं तर 24,200चा आपल्याला या ठिकाणी सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दिसत आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. ओके, आता आपण काय पाहिलं, टेक्निकली सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण निफ्टीचे पाहिले, बरोबर. त्याच्यानंतर ऑप्शन चेनच्या माध्यमातून सपोर्ट आणि रेजिस्टन्स निफ्टीचे पाहिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, बँक निफ्टीच्या लेवल काय असतील त्या पाहणं गरजेचं आहे. तर चला पाहूया आपण बँक निफ्टीच्या लेवल. आता या ठिकाणी बँक निफ्टीचा चार्ट आहे. जो बँक निफ्टीचा क्लोजिंग आहे तो 50,933 आहे. 50,000चा सपोर्ट खूप स्ट्रॉंग सपोर्ट होता, त्या सपोर्टच्या खाली बँक निफ्टी आलेला आहे आणि त्या ठिकाणी क्लोजिंग दिलेले. ओके, परंतु ती 60-70 पॉईंटचीच खाली क्लोजिंग दिलेली, एवढी स्ट्रॉंग क्लोजिंग अशी दाखवलेली नाही. त्याचबरोबर या आठवड्यासाठी एक या ठिकाणी ही ट्रेड लाईन मारलेली आहे. ओके, या ट्रेड लाईनला जर पाहिलं तर या ट्रेड लाईनला जर तोडून निफ्टीने खालचा सपोर्ट ब्रेक करतोय, तर बँक निफ्टीमध्ये हा जर ट्रेड लाईन तोडून हा खालचा सपोर्ट जर ब्रेक केला बँक निफ्टीने, तर बँक निफ्टीमध्ये थोडासा डाऊनफॉल वाढण्याची शक्यता नाकारू शकत नाही. तर हा सपोर्ट कोणता आहे पहिला तो लक्षात घ्या. हा आहे 50,500चा सपोर्ट. म्हणजे 50,500चा जो सपोर्ट बँक निफ्टीसाठी आहे हा खूप अतिशय महत्वाचा सपोर्ट या आठवड्यासाठी बँक निफ्टीला असणार आहे, याची सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. ओके, जर 50,500चा सपोर्ट तोडतोय तर 50,300कडे बँक निफ्टी येऊ शकतो. ओके, आणि 50,300ला पण स्टेबल नाही झाला तर डायरेक्ट 50,000कडे बँक निफ्टी येणार आहे आणि 50,000चा सपोर्ट परत एकदा महत्वाची भूमिका बजावेल. 50,000चा सपोर्ट सुद्धा तोडायला सक्सेस ठरतोय बँक निफ्टी, तर हा बॉटम पकडणार आहे बँक निफ्टी. ओके, तो किती 49,000
650च्या आसपास सुद्धा बँक निफ्टी या आठवड्यात येऊ शकतो. सर्वात महत्वाचा आहे तो 50,500चा सपोर्ट आपल्यासाठी या आठवड्यात खूप महत्वाचा असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्या खाली डायरेक्ट 500 पॉईंटचा जो तिसरा सपोर्ट आहे तो एक महत्वाची भूमिका बजावणार आहे. तर ह्या दोन सपोर्ट वरती तुमचं या आठवड्यात लक्ष असणं तितकंच गरजेचं आहे. आता आपण सपोर्ट पाहिले तसे रेजिस्टन्स कोणकोणते आहेत तेही पाहूया. बँक निफ्टीसाठी पहिलं रेजिस्टन्स या ठिकाणी 51,500 ला. ओके, कितीला आहे? 51,500 ला. म्हणजे जिथे क्लोजिंग दिले तिथून जवळजवळ 500 पॉईंट वरती पहिला रेजिस्टन्स आहे. हा 51,500चा रेजिस्टन्स निघतोय तर अजूनही 400 पॉईंटची मुवमेंट बँक निफ्टी वरच्या साईडला करू शकतो आणि 51,900च्या रेजिस्टन्सकडे त्याची वाटचाल आपल्याला या आठवड्यात पाहायला मिळू शकते. जर 51,900चा रेजिस्टन्स तोडायला बँक निफ्टी सक्सेस ठरला तर डायरेक्ट 52,350 ची लेवल आपल्याला या ठिकाणी आहे ती पाहायला मिळू शकते बँक निफ्टीमध्ये. परंतु 51,900 ते 52,000 पकडा. 52,000च्या वरती बँक निफ्टी सहजासहजी येईल असं कोणतंही चिन्ह या ठिकाणी दिसत नाही. थोडस या ट्रेड लाईन वरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. जर ट्रेड लाईन ब्रेक झाली खालच्या साईडला आणि ट्रेड लाईनला फॉलो करत जातोय तर हळूवारपणे बँक निफ्टी जाईल. मोठ्या मुवमेंट या आठवड्यात देईल असं वाटत नाही. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे बँक निफ्टीच्या बाबतीत. आता बँक निफ्टीचा आपण टेक्निकली लेवल पाहिले, टेक्निकली चार्टच्या माध्यमातून रेजिस्टन्स सपोर्ट जाणून घेतले. तसंच आता काय करूया, ऑप्शन चेनच्या माध्यमातून या आठवड्यासाठी बँक निफ्टीला रेजिस्टन्स आणि सपोर्ट काय असतील तेही जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. तर चला तेही पाहूया. आता माझ्यासमोर बँक निफ्टीची ऑप्शन चेन आहे. ऑप्शन चेनच्या माध्यमातून 51,000चा आपल्याला काय दाखवतोय, ऍट द मनी दाखवतोय. 51,000चा ऍट द मनी दाखवतोय. सर्वप्रथम आपण रेजिस्टन्स समजून घेऊया. रेजिस्टन्स समजण्यासाठी काय करणार आहे, कॉल साईडला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कोणत्या स्ट्राईक प्राइसला दिसतोय ते पाहणं आपल्याला गरजेचं आहे. तर या ठिकाणी सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर आपल्याला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी दाखवतोय. ओके, कॉल साईडला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला हा 51,000ला दाखवतोय. परंतु 51,000च्या खाली ऑलरेडी आहे तो सहज तुटू शकतो. त्याच्यामुळे सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर मला या ठिकाणी दाखवतोय 51,500 ला. किती? 51,500 ला. जसं आपल्याला टेक्निकली दाखवला तसाच या ठिकाणी सुद्धा दाखवतोय. 51,500च्या नंतर सर्वात जास्त जर ओपन इंटरेस्टचा विचार केला तर या ठिकाणी एक दाखवतोय मला 52,200 ला. ओके, कितीला? 52,200 ला दुसरा रेजिस्टन्स दाखवतो. आणि 52,200च्या नंतर डायरेक्ट जर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर कुठेही जास्त ओपन इंटरेस्ट नाही. त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला ओपन इंटरेस्ट दाखवतोय तो 52,500 ला दाखवतो. कितीला? 52,500 ला आपल्याला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दाखवत आहे ऑप्शन चेनच्या माध्यमातून. म्हणजे 52,500 त्याच्यानंतर 52,000 एक 52,000चा सपोर्ट रेजिस्टन्स दाखवतोय आणि त्याच्यानंतर एक 52,500चा रेजिस्टन्स आपल्याला दाखवत आहे. असे 3 रेजिस्टन्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये ऑप्शन चेनच्या माध्यमातून दिसत आहेत. तर आता आपल्याला जसं रेजिस्टन्स मिळाले तसे सपोर्ट कोणकोणते आहेत तेही जाणून घेऊया. तर या ठिकाणी 51,000च्या वरती जर आपण पाहतोय सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट फुट साईडला कुठे दिसतोय तर मला डायरेक्ट 50,500 लाच ओपन इंटरेस्ट जास्त दाखवत आहे. ओके, या ठिकाणी पहा 50,500 ला दाखवत आहे. कारण या ठिकाणी 51,000ला दाखवतोय पण 51,000च्या मध्ये जर पाहिला तर या ठिकाणी 72,000चा जास्त दिसतोय. परंतु 72,000 पेक्षा जर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी 1,23,000च्या आसपासचा दाखवतोय तो 50,500 ला. 50,500च्या नंतर सर्वात जास्त जर ओपन इंटरेस्ट कुठे दाखवत असेल तर तो या ठिकाणी दाखवतो 50,000. 50,000ला आपल्याला सेकंड ओपन इंटरेस्ट जास्त दाखवतोय. म्हणजे ऑप्शन चेनच्या माध्यमातून आपल्याला 50,500 आणि 50,000 अशा सपोर्टच्या लेवल या ठिकाणी मिळतात. त्याच्यावरती जर पाहिलं तर जवळ आसपास आपल्याला असा ओपन इंटरेस्ट कुठेही दाखवत नाही. जो काय दाखवतोय तो 49,500 कडे दाखवतोय. पण एवढा खाली येईल असं मला वाटत नाही. ओके, आला तर तो या ठिकाणापर्यंत येऊ शकतो. 49,700 किंवा
49,750 कडे येऊ शकतो. ओके, ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं. आता सदर व्हिडिओच्या माध्यमातून मी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या टेक्निकली आणि ऑप्शन चेनच्या माध्यमातून ज्या काही लेवल दिलेले आहेत त्याच्यावरती व्यवस्थित तुम्हाला काम करायचंय, व्यवस्थित लक्ष द्यायचंय आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला या येणाऱ्या आठवड्यात निफ्टीला फॉलो करायचंय. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आता महत्वाचा मुद्दा राहिला की आज ज्या निफ्टी क्लोज झाला, निफ्टी क्लोज झाल्याच्या नंतर जो पीसीआर आहे तो पीसीआर काय आलेला आहे. निफ्टी क्लोजिंगच्या वेळेला पीसीआर जो आलेला आहे तो 1.298 आलेला आहे. किती? 1.298 असा पीसीआर आलेला आहे. हा जो पीसीआर आहे थोडासा हायर पीसीआर मला वाटतो, त्याच्यामुळे थोडंसं निफ्टी आणि बँक निफ्टीवरती बर्डन आपल्याला पाहायला मिळू शकतं. जोपर्यंत पीसीआर कूलिंग होत नाही तोपर्यंत अग्रेसिव्हली निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह रॅली दाखवणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर राहिला प्रश्न विक्स इंडेक्स. विक्स इंडेक्स आपला किती आहे तर तो 13.55, म्हणजे विक्स सुद्धा कूल आहे. विक्स कूल असल्यामुळे मोठ्या मुवमेंट आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळणार नाहीत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, विक्स जर हाय झाला तर आपल्याला मोठमोठ्या मुवमेंट पाहायला मिळतात. ही गोष्ट तुम्ही ऑब्झर्वेशन केलेलीच असेल. त्याच्यामुळे जोपर्यंत विक्स थोडासा वाढत नाही तोपर्यंत मोठमोठ्या मुवमेंट येणार नाहीत. सायलेंट मध्ये मार्केट काम करणार आहे. जसं तुम्ही पाठच्या 2 दिवसात पाहिलेलं असेल, निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये तुम्हाला मोठ्या मुवमेंट नाहीत पाहायला मिळालेल्या, कारण जो विक्स होता तो 13च्या आसपासच इकडे तिकडे रेंगाळत होता. त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या मुवमेंट पाहायला मिळालेल्या नाहीत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं. सदर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजली असेल अशी मी आशा बाळगतो. तरीही काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर त्याच्यासाठी कमेंट बॉक्स आहेत. त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट केल्याच्या नंतर तुमच्या कमेंटला नक्कीच प्रतिक्रिया दिली जाईल. त्याचबरोबर व्हिडिओ आवडलेला असेल तर शेअर करायलाही कमी पडू नका, सबस्क्राईब करायला कमी पडू नका आणि लाईक करायला सुद्धा कमी पडू नका. धन्यवाद.